नमस्कार मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्होकॅब्युलरी सेशनला. पाहूया आजचे काही महत्त्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. पहिलं आहे वन हू स्टडीज एन्शंट इन्स्क्रिप्शन्स. अशा व्यक्तीला एपिग्राफिस्ट असे म्हणतात, म्हणजेच प्राचीन शिलालेखांचा अभ्यास करणारी व्यक्ती. सेकंड आहे वन हू स्टडीज फंगाई. अशा व्यक्तीला मायकॉलॉजिस्ट असे म्हणतात, म्हणजेच बुरशीचा अभ्यास करणारी व्यक्ती. थर्ड आहे वन हू स्टडीज इन्सेक्ट्स. अशा व्यक्तीला एन्टोमॉलॉजिस्ट असे म्हणतात, म्हणजेच कीटकांचा अभ्यास करणारी व्यक्ती. फोर्थ आहे वन हू स्टडीज फॉसिल्स. अशा व्यक्तीला पेलियंटॉलॉजिस्ट असे म्हणतात, म्हणजेच जीवाश्मांचा अभ्यास करणारी व्यक्ती. आणि फिफ्थ आहे वन हू स्टडीज अर्थक्वेक्स. अशा व्यक्तीला सायस्मॉलॉजिस्ट असे म्हणतात, म्हणजेच भूकंपाचा अभ्यास करणारी व्यक्ती. तर मित्रांनो, हे होते आजचे 5 महत्त्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. पाहूया काही महत्त्वाच्या इंग्लिश फ्रेजेस. पहिली आहे बीट अराउंड द बुश. याचा अर्थ असा होतो की टू अवॉइड टॉकिंग अबाउट द मेन पॉइंट, म्हणजेच मुद्द्याचे बोलणे टाळणे. दुसरी आहे फेस द म्युझिक. याचा अर्थ असा होतो की टू ॲक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन्स, म्हणजेच आपल्या कृतीचे परिणाम स्वीकारणे. तिसरी आहे कट कॉर्नर्स. याचा अर्थ असा होतो की टू डू समथिंग इन द इझिएस्ट ऑर चीपेस्ट वे, म्हणजेच वेळ किंवा पैसा वाचवण्याच्या दर्जाशी तडजोड करणे. चौथी आहे कीप एन आय ऑन. याचा अर्थ असा होतो की टू वॉच समवन ऑर समथिंग केअरफुली, म्हणजेच एखाद्या व्यक्तीवर किंवा गोष्टीवर लक्ष ठेवणे. पाचवी आहे ब्रेक द आईस. याचा अर्थ असा होतो की टू मेक पीपल फील मोर कम्फर्टेबल इन अ सोशल सिच्युएशन, म्हणजेच संकोच दूर करून संवादाची सुरुवात करणे. तर मित्रांनो, हे होते आजचे 5 महत्त्वाचे इंग्लिश फ्रेजेस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या विजय झेप या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.